नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज दिनांक 23 फेब्रुवारी 2026ला आमचा भाग म्हणजे विदर्भाच्या पूर्वी पट्टा नागपूर जिल्हा इथे पावसाची हजेरी झालेली आहे. आणि या पावसाच्या हजेरीमुळे आपल्या गहू पिकात भरपूर प्रमाणात नुकसान होणार आहे. तर आज वातावरणसुद्धा खूप ढगाळ आहे. आज सकाळपासूनच दाट आभाळ आलेले आहे. बघा, ह्या प्रकारे आभाळ आहे. रात्री पाऊस हा 2 वाजतापासून सुरुवात झालेली होती आणि त्या पावसामुळे बघा आमच्या गहू पिकात अशा प्रकारे म्हणजे गहू पडून राहिले आहे. तर गहू ह्या वरच्या पाण्यामुळे का बरं पडत असतो? कारण की ह्या गव्हामध्ये दाणे होत आलेले आहे आणि ते गहू पीक दाण्याच्या वजन सोबतच पाण्यामुळे पण बघा शेतकरी मित्रांनो, त्या पाण्यामुळे आपला गहू पीक पडून राहिला आहे. तर आधीच त्या ओंबीमध्ये दाणे झालेले आहे, त्या दाण्याच्या सुद्धा वजन आहे. सोबतच पावसामुळे आणखी वेट वाढलेला आहे, त्यामुळे तो झुकून राहिला आहे. तर वरच्या पाऊस आल्याने का होते, जे दाणे बनलेले आहेत त्या दाण्याची जी शायनिंग असते म्हणजे चकाकी ती कितपत कमी होत असते. सोबतच पावसामुळे जे जळ्या आहेत ते माती ढिली झाल्यामुळे ते जळ्या पकडून राहत नाही, त्यामुळे आपला गहू पीक पडत असतो. आणि पाऊस आला तर तुम्हाला माहीतच आहे की पावसासोबत थोडीफार प्रमाणात हवा ही चालतच राहते. आणि हवा जर ह्या फेब्रुवारी एंडिंग आणि मार्चला जर चालत राहिली तर त्यामुळे आपल्या गहू पिकात ओंबई जे आहे लवकर हार्वेस्टिंगला येत असते. त्यामुळे आपल्या उत्पादनात भरपूर प्रमाणात घट दिसून येते. आणखी 3 ते 4 दिवस वातावरण असं ढगाळ राहील असं वेदर ॲपमुळे माहीत झालेलं आहे. तर समोर कसं काय होणार आहे आपलं गहू पिकाचं ते काही सांगता येत नाही. पावसासोबतच जर गारपीट झाली तर आपलं उभं पीक हे भुईसपाट होणार आहे. गारपिटीमुळे का होत असते तर ते गव्हाचे जे काही स्टेम आहे ते तिथून मोडून ते जमिनीवर पडते. त्याला आपल्याला कापतासुद्धा येत नाही आणि एका जागी गोळासुद्धा करता येत नाही. ते असं वातावरण आहे शेतकरी मित्रांनो. बघूया 2-3 दिवसात आणखी काय होते, तर ते सुद्धा अपडेट मी तुम्हाला सांगत राहील. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. जास्तीत जास्त संख्येने लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्याला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील. तोपर्यंत नमस्कार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.